परेल वर्कशॉपच्या आतमध्ये जाऊया. कुंभारवाड्याच्या सुखकर्ताची आपल्याला इथे ट्रॉली बघायला मिळते नाही. हा पूर्ण पॅक केलेला आहे. आता हा बघा प्रभादेवीचा गणराजाची ट्रॉली आहे. परळचा राजाचा मंडप बनायला इथे सुरुवात झालेला आहे ना. अरुणदाराच्या वर्कशॉपच्या बाहेर ना ट्रॉली बघायला मिळते बघा. मुंबईचा स्वामीची ही ट्रॉली आहे बघा. पण मुंबईच्या राजाच्या इथे आहे आणि आपल्याला इथे दिसत आहे मुंबईच्या राजाचं इथे मंडपाचं काम सुरू झालेलं फायनली. मध्ये आपण एंट्री केलेली आहे लालबागच्या राजाची इथे. आलो आणि मैदानात आपण बघतो ना बघा पूर्ण काम किती फास्ट इथे बघणार ना आपण. हे बघा ओम तांडवची पण मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते. हे बघा मस्त वाटतं एकदम. हे बघा काळा चौकीचा महागणपती पण इथे बघा. मित्रांनो आता आपण आलोय बकरी अड्डाला. एक समोर आपल्याला ट्रॉली बघायला मिळते आणि ट्रॉली आहे नरिमन पॉइंटच्या राजाची गणसंकुलला. आता आपल्या समोर आहे गणस चिंचपोकळीचं चिंतामणीची. बघा आता इथे पूर्ण पॅक केलेलं आहे. हे बघा इकडे पण पॅक केलेलं आहे, समोर पण पॅक केलेलं आहे. इथे बसून विले पार्लेचा सम्राट उपनगरची शान आणि ह्याचं पाद्यपूजन सोहळा असणार आहे 25 जुलैला. तर मित्रांनो आता आपण आलोय पेशवाटच्या इथे आलोय आतमध्ये आणि हा बघा हा पेशवा मरोळचा विघ्नहर्ता. जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश. मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो कालच ना मी घरगुती गणपती जे असतात ना त्याचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. तो तुम्ही जाऊन नक्की बघा. जर तुम्हाला कोणाला घरगुती गणपती घ्यायचे तर हा व्हिडिओ तुम्हाला एकदम फायदेशीर असणार आहे. ओके तर मित्रांनो आज आपण परत आलो आहे परेल वर्कशॉपला आणि आज आपण परेल वर्कशॉपमधली अपडेट घेणार आहे, गणसंकुलची अपडेट घेणार आहे, अरुण दत्ते वर्कशॉपची अपडेट घेणार आहे, परळच्या राजाची आपण अपडेट घेणार आहे, नंतर बकरी अड्डाला जाणार आहे आणि मग आपण मुंबईचा राजा लालबागचा राजा ही पण अपडेट घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपण जाणार आहे पेशवा आर्टला जो विले पार्लेमध्ये आहे. तर हे सगळे आज अपडेट आहे ना ऑल अपडेट आज आपण घेणार आहे या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईपचे पॉईंट द्या तिथे तुम्ही कमेंट करता आणि कमेंट करायची आहे गणपती बाप्पा मोरया. चला आता मित्रांनो आता आपण आहे परेल वर्कशॉप समोर. हे बघा आपल्या समोरच आहे परेल वर्कशॉप आणि खूप साऱ्या गणपती बाप्पांची मूर्ती आहे ना बनायला आतमध्ये चालू झालेल्या आहेत, ऑलमोस्ट झालेल्या पण आहेत. आणि आपण इकडे बघतो ना हे बघा इथे आपल्याला हा चटपटा स्टॉल इकडे बघायला मिळतोय दरवर्षीप्रमाणे. हा दरवर्षीप्रमाणे इथेच असतो. बाकी आता आपण आहे ना परेल वर्कशॉपच्या आतमध्ये जातो. मी इथे गणपती बाप्पाच्या मूर्ती नाही दाखवणार कारण का त्या अवस्थेत नाही. बाकी आपल्याला चांगलं काय बघायला मिळतं ते आपण बघूया आतमध्ये. मित्रांनो आता आपण आहे ना राजू शिंदे मूर्तिकार आहेत त्यांच्या वर्कशॉपच्या इथे आणि आपल्याला इथे बघा कुंभारवाड्याच्या सुखकर्ताची आपल्याला इथे ट्रॉली बघायला मिळते. हे बघा तर ती राजू शिंदे यांच्या वर्कशॉपच्या इथे आणि त्याच्या मागे जाणं आहे बघा खेतवाडीचा गणराजची ट्रॉली आहे त्याच्या मागे जा बरोबर. तर या दोन ट्रॉल्या आपल्याला इकडे बघायला मिळतात. चला आपण राजू शिंदे यांचा वर्कशॉप बघितला आणि इथे आपल्याला ही ट्रॉली बघायला मिळते. मुंबादेवीच्या गणराजची ही ट्रॉली आहे. ही बघा ही कधीपासून इथेच आहे आणि मूर्तिकार कुणालदादा पाटीलच असणार आहे आणि बहुतेक आहे ना हा यांचा सेशन आहे. हा पूर्ण पॅक केलेला आहे आता हा बघा. तर काहीतरी मस्तच आपल्याला बघायला मिळणार आहे ह्याच्यातून. आता आपण पुढे बघूया. चला आता आपण पुढे बघतो ना तर आपल्याला मस्त अशी ओम तांडवची ही ट्रॉली बघायला मिळते. हे बघा मोठी आहे इकडे आली आता त्या साईडला होतं. आता जागेचं शॉर्टेज आहे ना तर ही ट्रॉली इकडे आलेली आणि त्याच्या मागे पण एक ट्रॉली आपल्याला बघायला मिळते. ती असणार आहे मुंबईचा आनंदची ट्रॉली आहे. ही बघा हे दोन ट्रॉल्या आपल्याला इकडे बघायला मिळतात आणि समोरच आहे ना KP आर्ट्सचाच असणार आहे. तिकडे आपण बघितली ना मुंबादेवीच्या गणराजची ट्रॉली ती आहे आणि एका साईडला इथे परळच्या विघ्नहर्ताची ट्रॉली आहे आणि इथे पण आपल्याला ही बघायला मिळते ना ही असणार आहे खेतवाडीच्या मोर्याची ट्रॉली आहे. बघा ही वाली आणि त्या मागे पण ट्रॉली आहे पण त्यावर मूर्ती वगैरे बनताना तर दाखवू शकणार नाही.
चला पुढे आपण एक ट्रॉली अजून एक बघतो ना, तर ही आहे प्रभादेवीचा गणराजाची ट्रॉली आहे बघा. ही पण इथे आता आलेली आहे. चला परेल वर्कशॉपमध्ये आपले सबस्क्रायबर मित्र मिळाले आहेत. काय नाव तुझं? अंकित. तुझं नाव काय? सात्विक. आणि तुझं नाव बाबा? सर्वज्ञ. तर मस्त छान नाव आहेत. एकदा बोला गणपती बाप्पा मोरया. आणि आपण आपल्या सबस्क्रायबरला काय देतो? कॅडबरी देतो. हे घ्या एक दर एक. थँक्यू. घे 3. चला पुढे जाऊया आता. तर मित्रांनो आता आपण बघितला हा परेल वर्कशॉप. खूप साऱ्या ट्रॉल्या आता आलेल्या आहेत. गणपती बाप्पा पण रेडी व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आता कलागंध आर्ट सिद्धेश दिघोळे ह्यांच्या वर्कशॉपमधून परेल वर्कशॉपचं पहिलं आगमन असणार आहे 2 ऑगस्टला मल्हारी ग्रुप सुरतचं सकाळी 11 वाजता. तर खूप हा मोठा असा भव्य दिव्य असा हा आगमन असणार आहे. तर ही आता आपल्याला न्यूज इकडे कळलेली आहे. आणि आता आपण परेल वर्कशॉप बघितलं. आता आपण जाऊया परेलचा राजाचं इथे. तर मित्रांनो आता आपण बघितलं परेल वर्कशॉप आणि समोरच आहे परळचा राजा. आता आपण तिकडे जाणार आहे. आता परळचा राजाचा पाद्यपूजन सोहळा कधी आहे ते तुम्हाला माहिती आहे. पण आता ना त्याचा मंडप पूजन पण झालेलं आहे आणि मंडप बांधायला सुरुवात पण झालेली आहे. आता आपण तिकडे जाऊया आणि बघूया आपण परळचा राजाचा मंडप आणि ट्रॉली वगैरे बघूया आपण. तर मित्रांनो आता आपण आलो आहे बघा नरे पार्क. आणि या नरे पार्कमध्ये बसतो परळचा राजा. आणि आता आपल्या समोर जाणं आहे बघा परळचा राजाचा मंडप बनायला इथे सुरुवात झालेली आहे. आपल्या समोरच आहे. मी तुम्हाला पुढून पण दाखवतो. हे बघा आणि इथे बसतो परळचा राजा. आणि इथे ना तुम्हाला भव्य असं एक डेकोरेशन मस्त बघायला मिळतं. आणि परळच्या राजाची ट्रॉली तिकडे आहे ती मी दाखवतो तुम्हाला. चला आपण इकडे मंडप बघतोय. आणि इथे जाणं आहे बघा परळच्या राजाची ही ट्रॉली आहे. बघा इथे ट्रॉली आहे परळच्या राजाची. ही बघा इथे ठेवली आहे. आणि आता आहे ना इथे पाद्यपूजन सोहळा पण असणार आहे. आणि तो असणार आहे 25 जुलैला परळचा राजाचा. आणि इथे आहे ना हे बघा इथेच मंडप पूजन झालं होतं. हे बघा इथे परळच्या राजाचं मंडप पूजन झालं होतं. आणि काम तर बघा ना किती फटाफट इथे चालू आहे. बांबू वगैरे सगळं इथे. तर आता लवकरच आपल्याला मस्त असा एक परळच्या राजाचा ना एक इथे मंडप झालेला दिसणार आहे. तर मित्रांनो आता आपण बघितला परळच्या राजाचा मंडप बनतं इथे. आणि परळच्या राजाची ट्रॉली पण बघितली. आणि पाद्यपूजन सोहळा असणार आहे 25 जुलैला. तर आता लवकर काम इथे पण सुरू झालेलं आहे. तर आता आपण बघितली इथली परळच्या राजाची ही अपडेट बघितली. आणि आता जाऊया आपण अरुणदादाच्या वर्कशॉपच्या इथे. चला आता आपण आलो आहे अरुणदादाच्या वर्कशॉपच्या इथे. आणि समोरच आहे आपला अरुणदादाचं वर्कशॉप. आणि बाहेरच आपल्याला ट्रॉली बघायला मिळतात आहे ते आपण बघूया. बाकी आतमध्ये व्हिडिओग्राफी वगैरे अलाउड नाही असं बघू शकतो कारण का मूर्त्या बनलेल्या आहेत. तर आपण पुढे जाऊन बघूया. हे बघा आपल्याला ना अरुणदादाच्या वर्कशॉपच्या बाहेर ना ट्रॉली बघायला मिळते. बघा काळा चौकी राजाची ट्रॉली आहे. आणि त्यानंतर ही बघा आपल्याला बघायला मिळते इथे मुंबईचा स्वामीची ही ट्रॉली आहे. बघा मस्त सजवून ठेवली आहे. त्यांचं ट्रॉली पूजन वगैरे सगळं होऊन आलेलं आहे. आणि ही इथे एक ट्रॉली आहे. हा परळचा विघ्नहर्ताची ट्रॉली आहे बघा. म्हणजे परळचा विघ्नहर्ता पण अरुणदादा बनवतोय. म्हणजे हे 3 ट्रॉल्या आपल्याला बघायला मिळत आहे. आणि आतमध्ये जायला मनाई आहे. जाऊ शकतं पण व्हिडिओ नाही काढू शकते कारण का खूप सारे गणपतीच्या बाप्पांच्या मूर्त्यांना बनायला सुरुवात झालेली आणि बनलेले पण आहेत. तर ते रिव्हील होतील म्हणून नाही जायला आतमध्ये. बाकी आपण बाहेर बघितलं. तर मित्रांनो आता आपण आहे ना आलो आहे अरुणदादाच्या वर्कशॉपच्या इकडनं मुंबईच्या राजाच्या इथं आलो आहे. हे बघा गणेश गल्ली. आणि इकडे आता आपण बघतोय ना काहीच अजून काम नाही आहे. तर आता पुढे मैदानात बघूया काय काम चालू आहे का. चला आपण इकडनं आलो आहे. पण मित्रांनो इथे आता काय काम चालू नाही आहे. पण तुम्हाला मी दाखवतो मुंबईच्या राजाचे इथला मंडपाचं काम इथे सुरू झालेलं आहे. बघा माझ्या समोरच आहे. हे बघा मुंबईच्या राजाचं काम सुरू झालेलं आहे. पुढून पण दाखवतो. हे बघा इथे बांबू वगैरे आलेले आहेत. आणि ट्रॉली पण आहे. आपण समोरून बघूया. चला आता आपण मुंबईच्या राजाच्या इथे आहे. आणि आपल्याला इथे दिसत आहे मुंबईच्या राजाचं इथे मंडपाचं काम सुरू झालेलं फायनली. बाकी आता लवकरच इथे पाद्यपूजन सोहळा वगैरे होईल. आणि ट्रॉली बघा इथेच आहे मस्त एकदम. तर ही लेटेस्ट अपडेट आता आपल्याला मिळालेली आहे इथे. तर फायनली मित्रांनो मुंबईच्या राजाच्या मंडपाचं काम सुरू झालेलं आहे. आणि लवकरच पाद्यपूजन सोहळा होण्याचे चान्सेस लवकरच आहे. तर ही एक आपल्याला एक लेटेस्ट न्यूज आपल्याला मुंबईच्या राजाची मिळालेली आहे. तर आता आपण इकडनं जाऊया तेजू कायच्या इथे. नंतर जाऊया लालबागच्या राजा.
चला मुंबईचा राजा केला आपण आता. आणि आता आपल्या समोरच आहे राजा तेजूकायाचा मंडप, जिथे बसतो राजा तेजूकायाचा. आणि मी तुम्हाला लास्ट टाइम पण दाखवलं होतं. ह्याचा पाद्यपूजन सोहळा असणार आहे 25 जुलैला, शनिवार असणार आहे तेव्हा, आणि संध्याकाळ असणार आहे. तर राजा तेजूकायाचा आणि परळचा राजा ह्या दोघांचा सेम पाद्यपूजन असणार आहे. तर आता आपण इकडे बघितलं, पण काय अशी मंडप असं बांधण्याची काही तयारी नाही. आता पुढे आपण लालबागच्या राजाच्या इथे जाऊया. चला आता आपण येऊन पोहोचलोय लालबागच्या राजाच्या इथे. आणि हा बघा जिथे एंट्री करतो ना आपण, तो लालबागचा राजा एंट्रन्स जिथे असं मोठं डेकोरेशन केलं जातं, ते वरून पण दिसतं मस्त असं, तिथे आहे. पण अजून इथे काही काम नाही सुरू झालंय. आतमध्ये मंडपाचं काम चालू आहे आणि मैदानामध्ये काम चालू आहे, ते आपण बघूया आता आतमध्ये. चला आतमध्ये आपण एंट्री केलेली आहे लालबागच्या राजाची इथे. आणि समोरच आपल्याला मंडपाचं काम फटाफट होताना दिसतंय. पुढे जाऊन आपण बघूया तिकडे. चला आता आपण मैदानात आलो आहे. आणि मैदानात आपण बघतो ना बघा, पूर्ण काम किती फास्ट चालू आहे. आणि मस्त असा इथे ना गोल गोल लाईन असते ना ती, त्यासाठी ही व्यवस्था असते सगळी. आणि व्हेंटिलेशन वगैरे सगळं इकडे आपल्याला बघायला मिळतं, व्यवस्थित करणारे लोक. आणि केवढा काम झालेलं आपल्या इथं दिसतंय बघा. मित्रांनो आता आहे बघा, आपण लालबागच्या राजाची अपडेट घेतली तिकडनं आणि पुढे आलो. आणि पुढे ना इथे बघा चिंतामणी गणेश संकुल आहे. ह्याच्या ना आपण व्हिडिओ बनवला आहे. ह्याचा व्हिडिओ ना आपल्या चॅनलवर आहे, तर नक्की तुम्ही बघा. इथे दोन्ही साईडला हे गणपती बाप्पा असतात. आणि इथे मी तुम्हाला दाखवतो ना पुढे, इथे पण आहेत. आता तिथे गेल्या वेळेला नव्हते, पण आता इथे पण बघायला मिळालेले आहेत. हे बघा दाखवतो, मस्त असे बाहेरूनच मस्त दिसते एकदम. आणि युनिक असे मस्त गणपती बाप्पा आहे तिथे. हे बघा किती मस्त छान आहेत हे बघा. आणि इथे बघणार ना आपण, हे बघा ओम तांडवची पण मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते. हे बघा, आणि त्याच्या बाजूला पण बघा किती मस्त गणपती बाप्पा आहेत. हे जर तुम्हाला पाहिजे असेल इथे तर नक्की विजिट करा. हे बघा पुढून पण मी दाखवतो. हे बघा ना किती मस्त आहे ओम तांडवची मूर्ती. हे बघा इथे बघितलं आपण, आणि इथे पण आहे बघा. आणि इकडनं आपण आतमध्ये जाणार ना, ते इथे पण आहे तसे. हे बघा आपण आतल्या बाजूला आले. आणि इथे पण तुम्हाला गणपती बाप्पा मस्त असे मिळणार आहेत. हे बघा, आणि इथे बघा, इथे तर बघा ना किती लहान मस्त गणपती बाप्पा आहेत. मस्त वाटतं एकदम. हे बघा, तर हे पण आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. बाकी काम पण आतमध्ये चालू आहे. आणि तुम्हाला मी दाखवलं ना, हा बघा इथे काळा चौकीचा महागणपती पण आहे इथे. हे बघा मस्त एकदम जबरदस्त. हे बघा, तर एवढे सारे गणपती बाप्पा आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. या साईडला पण आहे बघा. तर मित्रांनो आज आपल्याला किती मस्त असा गणपती बाप्पा बघायला मिळणार आहे. हे बघा, जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा. चिंचपोकळीच्या समोरच इकडे हे आहे रेल्वे स्टेशन आहे, आणि मागे लालबाग आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की आजच या इथे. आपण डिटेलिंगमध्ये पण हा व्हिडिओ बनवूया. आता आपण वरून चिंतामणी बघूया आणि मग त्यानंतर बकरी अड्ड्याला जाऊया. मित्रांनो आता आपण वरती आलोय, इथे ब्रिजवरून चढून, आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इथे आपण आलोय. आज आपण वरून बघूया इकडे. हे बघा, आणि आपली बाईक इथेच पार्क केलेली आहे, पार्किंग नसतं इथे. बाकी आपल्या समोर जाता हे बघा चिंचपोकळीचा चिंतामणीचं मंडप आहे इथे. हे बघा कार्यकर्ते वगैरे सगळे आपल्याला इथे दिसतात आहे. आणि लवकरच आता इथे ना ट्रॉली पूजन पाद्यपूजन सोहळा होणार आहे. तर 25 जुलैलाच असणार आहे ह्यांचा पण पाद्यपूजन सोहळा. आणि त्यानंतर मंडप वगैरे बांधायला सुरुवात होईल. आता आपण निघूया इकडनं आणि बकरी अड्ड्याला जाऊया. चला तर मित्रांनो आता आपण आलोय बकरी अड्ड्याला. एक वर्कशॉप आहे सतीजाराचा तिकडे आहे. आणि इथे मी तुम्हाला लास्ट टाइम दाखवलं होतं. हे बघा इथे आहे ना, जे लास्ट टाइम 4 ट्रॉल्या उभ्या आहेत ना तेच आहे. ते बघा, एक आहे इथे बुलेश्वरचा राजाचा आहे, त्यानंतर अजून एक ट्रॉली इथे, त्यानंतर समोरचा आपला कप परेडचा लाडकाची आहे, आणि त्याच्या बाजूला आहे कुलाब्याचा मोर्या. असे 4 ट्रॉली आपल्याला इकडे बघायला मिळतात.
हे बघा. आणि पुढे पण जे वर्कशॉप आहे ना तिकडे पण आपल्याला 1-2 ट्रॉल्या बघायला मिळणार आहे. तर ते वर्कशॉप कोणतं आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो आणि ट्रॉली कोणती आहे ते पण दाखवतो. बाकी अजूनपर्यंत इथे काही काम सुरू नाही झालेलं आहे. इथे फक्त ट्रॉली आलेल्या आहेत, पार्ट आलेले आहेत. लवकरच इथे पण गणपती बाप्पा बनायला सुरुवात होईल. आता आपण पुढे बघूया मित्रांनो. आता आपण तिकडे बघितलं आणि आता समोरच आहे आपल्या समोर हा एक वर्कशॉप आहे, नाव विसरलो मी याचं. आणि एक समोर आपल्याला ट्रॉली बघायला मिळते आणि ट्रॉली आहे नरिमन पॉईंटच्या राजाची ही ट्रॉली आहे, हे बघा. आणि हा पण खूप मोठा वर्कशॉप असणार आहे. हा दरवर्षी इथेच असतो. आतमध्ये पण आहेत पण ते मूर्त्या बनतात आहे म्हणून मी दाखवू शकत नाही. बाकी इथे एक आहे, पुढे एक आहे, हे दरवर्षी फिक्स आहे. तर आता आपण इकडनं जाऊया कुठे, गणसंकुल. मित्रांनो आता आपण बघितला बकरी अड्डा आणि त्याच्या बाजूला पण एक वर्कशॉप आपण बघितलं. हे 2 वर्कशॉप बघितलं. बकरी अड्डामध्ये ना काही काम सुरू झालेलं नाही, होईल लवकरच. आणि त्या बाजूला जे आहे ना तिथे आपण बघितलं नरिमन पॉईंटच्या राजाची ट्रॉली आहे. आणि आतमध्ये पण गणपती बाप्पा बनायला सुरुवात झालेली आहे. मी बघितलं पण दाखवू शकत नाही. जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपण दाखवूया. तर आता आपण इकडनं जाऊया गणसंकुलला. चला तर मित्रांनो आता आपण बकरी अड्डा केला आणि आपण इकडनं आलो आहे गणसंकुलला. आता आपल्या समोरच आहे गणसंकुल आणि खूप सारी मंडळी आपल्याला इकडे बघायला मिळते. आणि जे छोटे छोटे गणपती बाप्पा असतात ना घरगुती, त्यांचे वर्कशॉप इथे सगळे चालू झालेले आहेत. मी दाखवतो तुम्हाला. चला आता आपण सार्थक आर्ट बघतोय. हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. बाकी इथे पण आपल्याला खूप सुंदर सुंदर गणपती बघायला मिळतात, हे बघा. आणि आतमध्ये पण आहे, आतमध्ये पण सुरुवात झालेली आहे, हे बघा. मस्त गणपती आतमध्ये पण आहे. मी तुम्हाला आता सध्या बाहेरूनच दाखवतोय. बाकी डिटेलिंग हा व्हिडिओ मी पूर्ण करणार आहे, हे बघा. इथे पण आपण बघतोय ना, हा श्रेया आर्ट आहे आणि श्रेया आर्टमध्ये पण खूप सुंदर सुंदर गणपती बाप्पा आहेत. आपण एकदम मस्त शांतीमध्ये हा पूर्ण व्हिडिओ आपण बनवूया, हे बघा. आता खूप गर्दी आहे. बाकी आपण पुढे बघतोय ना, हा पुढे असणार आहे बघा, वेळे ब्रदर्स आहे. वेळे ब्रदर्समध्ये पण काम चालू आहे, हे बघा. आपण इकडे श्रेया आर्ट बघतोय ना, इथे ना मला मस्त बाहेरूनच एक गणपती बाप्पाची मूर्ती दिसली, हे बघा. चिंचपोकळीचा चिंतामणीची, हे बघा, मस्त एकदम. बाकी आतमध्ये पण खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. चला पुढे आलोय ना आपण, हा शीतलक्ष्मी गणेश. हा मला वाटतं यावर्षी नवीन बघायला भेटतो आपल्याला. इथे पण गणपती बाप्पा आता येणार आहे. बाकी आपण समोरच बघतोय ना, जे मोठे वर्कशॉप आहेत ना, शिवाई आर्ट, पेशवा आर्ट आणि राजन झाड दादा वर्कशॉप ते आहेत. बाकी आता इथे पूर्ण पॅक केलेलं आहे, हे बघा. इकडे पण पॅक केलेलं आहे, समोर पण पॅक केलेलं आहे, हे बघा. आणि आता जी पहिली गणपती बाप्पाची मूर्ती निघणार आहे ती शिवाई आर्ट्समध्ये, आणि ते पण उद्याच निघणार आहे. तर मित्रांनो आता आपण बघितलं गणसंकुल. जे घरगुती गणपती ना त्यांचे वर्कशॉप सगळे सुरू झालेले आहेत. आणि उद्या गणसंकुलमधनं असणार आहे पहिलं आगमन, जे शिवाई आर्ट्समधनं होणार आहे. मूर्तिकार असणार आहे प्रथमेश गाडगे आणि संगमनेरचा विघ्नहर्ता हा गणपती असणार आहे. आणि सकाळी 11 वाजल्यापासून हा याचं आगमन सुरू होणार आहे. बघा आपण हा कवर करणार आहे पूर्ण. तर आता आपण गणसंकुल बघितलं आणि आता आपण जाऊया पेशवा आर्टला, जे विले पार्लेलं आहे. तर तिकडे आता पोहोचूया आपण. चला आपण आता आलो आहे भारत माताच्या गेटच्या इथे आलो आहे बघा, गणसंकुल. आणि इथे आपण बघणार नाही, बघा, इंदिरानगरचा राजाचं इथे भव्य आगमन असणार आहे. ते 9 ऑगस्टला आहे. बाकी पराच्या सम्राटची टी शर्ट वगैरे कोणाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि लास्ट टाइम आपण बघितलं होतं ना, इथे ट्रॉली होती, दोन्ही पण. आता ती एक पण नाही, बहुतेक आतमध्ये गेली असेल ट्रॉली. आता आपण इकडनं बघूया आपल्याला आतमध्ये काय बघायला मिळत आहे, हे बघा. समोर जायला आहे बघा, कलाकार आर्ट्स आहे. त्याचं आपल्याला तिकडे पोस्टर दिसतंय, बॅनर दिसतंय. बाकी ट्रॉल्या वगैरे आतमध्ये गेलेल्या आहेत सगळ्या आणि फुल्ली कव्हर झालेलं आहे. तर आता आपण पण इकडनं निघूया आणि पोचूया पेशवा आर्टला, ठीक आहे. चलो मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहे पेशवा आर्टच्या इथे, हे बघा. पण मी जिथे राहतो ना, मी पार्ल्यातच राहतो. तर इथे बसून विले पार्लेचा सम्राट, उपनगरची शान. आणि ह्याचं पाद्यपूजन 16 असणार आहे, 25 जुलैलाच असणार आहे, संध्याकाळी 5:30 वाजता. जोगेश्वरी आर्टिस्ट येणार आहे, गणराज असणार आहेत. आणि आपण आता पुढे इकडे बघूया ना, तर त्याची ट्रॉली पण आपल्याला इकडे बघायला मिळते. मुंबई विले पार्लेच्या सम्राटची आणि अशी मूर्ती असते, राजन झाड दादा बनवतात. आता आपण पुढे जाऊया आणि बघूया आपण पेशवा आर्ट. मित्रांनो आता आपण आलोय पेशवा आर्टच्या इथे आलोय आतमध्ये. आणि हा बघा, हा पेशवा आर्ट आहे आणि ते मस्त आहे ना बघा आपल्याला.
असे बघायला मिळतात आहे. आणि पुढे एक ट्रॉली आली आहे पेशवा आर्टमध्ये. कोणती आहे ती मी तुम्हाला दाखवतो. बाकी त्याचे साचे वगैरे सगळे इकडे बाहेर ठेवलेले आहेत. आणि इथले गणपती पण आहे ना गणसंकुलमध्ये गेलेले आहेत. त्याचं नाव नाही दिसत आहे. हाय नाव आहे इथे कोणतं तरी आहे. कोणतं आहे? मरोळचा विघ्नार्था. अच्छा ही बघा, ही मरोळच्या विघ्नार्थाची ट्रॉली इथे आलेली. आता आपण आतमध्ये बघा. आतमध्ये दाखवण्यासारखं असेल तरच मी दाखवतो, नाही तर तर मित्रांनो आता आपण बघितला हा पेशवा आर्ट. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये खूप सारं बघितलं. ऑल अपडेट आपण घेतलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईपचे पॉईंट द्या. आणि तुम्हाला आपल्या या चॅनलवर सगळे अपडेट तुम्हाला मिळत जाईल. तर आता आपण इकडे व्हिडिओ एंड करतो. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, टेक केअर. गणपती बाप्पा मोरया.